विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुते नमः। संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भूमीमध्ये आपण रामकथेचं श्रवण करत आहात। ही रामकथा दुसऱ्या दिवसाची कथा असून दुसऱ्या सत्रामध्ये कथा आहे। रामकथा शतकोटी रामायण असाही कुठे कुठे उल्लेख आहे। 100 कोटी वर्णन आहे। 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 1.5 तासाच्या सत्रामध्ये रामकथा करणं अशक्य आहे। हरी हरी अनंत हरी कथा अनंत गाव ही सन ही सबबधी संता प्रभूची कथा अनंत आहे। अशी परम पवित्र पावन कथा आपण श्रवण करत आहात। कथेला आरंभ करण्यापूर्वी औडंबरदानी आशुतोष कैलासपती भगवान भोलेनाथ यांच्या चरणारविंदी कोटी कोटी प्रणाम। ज्ञान मंडपामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व कथाप्रेमी संत चरण अनुरागी रामप्रेमी कृष्णप्रेमी माता भगिनी सर्व मंडळींना माझा भगवत भावनेने प्रणाम। बालकांडाला आरंभ आणि गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी केलेली वर्णना संक्षिप्त गोस्वामी तुलसीदासजी चरित्राचं आपण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानां चक्रतारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे। नंतर वंदन करतात भवानी शंकर वंदे। माँ पार्वती भवानी श्रद्धेचं स्वरूप आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे। कथा श्रवण करायची असेल त्या जननीची कृपा असावी, तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा दृढ असावी। श्रद्धा जर नसेल तर ज्ञानाची प्राप्ती नाही। ही साखळी आहे। गीतेला विचारा, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर यम लब्ध्वा परां शांति न चिरेणाधिगच्छति। गोड वर्णन आहे का आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही। ही अवस्था श्रद्धेचं लक्षण आहे। जो मनासी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केलेले घे, जो श्रद्धेव केली संभोगी सुखी झाला। अशी श्रद्धा या साधकाच्या स्थितीचं माऊली वर्णन करतात। म्हणून भवानी शंकर वंदे। श्रद्धा विश्वास रूपीला कुणी असा प्रश्न केला, ज्या भगवान भोलेनाथाची वंदना करता, त्यांना जगद्गुरु मानता, त्यांच्याकडे त्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला, त्यांनी जो सहवास केला तो मात्र अयोग्य आहे का? चंद्र कलंकित आहे, चंद्र कलंकित आहे, चंद्र अपूर्ण आहे, चंद्र क्षयरोगी आहे।
एवढे भगवान भोलेनाथ सुंदर पवित्र असताना त्या चंद्राला आपल्या डोक्यावर का धारण करतात? तुमच्या भोलेनाथांचं भगवान प्रभू रामचंद्र जो खूप नितांत प्रेम. कुणा दुसऱ्याला प्रश्न विचारण्यापेक्षा साक्षात बाबांना विचारू, शिवजींना विचारू का? त्यावेळेस भगवान भोलेनाथ म्हणाले, का चंद्र बाकडा असू द्या, चंद्र कलंकित असू द्या, चंद्र अपूर्ण असू द्या, परंतु माझ्या प्रभूच्या नामाशी तो जोडलेला आहे. कारण की रामचंद्र कृष्णचंद्र असा जिथं उल्लेख होतो म्हणून तो मला प्रिय आहे. तर अनायस कलंकित तेढ्या चंद्रालाही शिवजीला नमस्कार करत असताना सहज प्रणाम घडतो. असा रामकथेचा महिमा. अशी ही रामकथा. सीताराम गुणग्राम पुण्य अरण्य बिहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो करीश्वर कपीश्वरो. माझ्या सीता राम चंद्र प्रभूजीचं गुणाचं वर्णन एक अरण्य आहे. या अरण्यामध्ये पक्षी आहे की विहार. कारण पक्षी हा अरण्यामध्ये शोभून दिसतो आणि अरण्य हे पक्ष्यामुळे शोभून दिसतं. कधीतरी एका गीतकाराने गायलेलं आहे, आकाशी झीप घेतू पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप गेले पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप गेले पाखरा, सीताराम गुणग्राम पुण्य अरण्य बिहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कपीश्वर कपीश्वरो. सीताराम गुणरूपी सीतारामाच्या गुणरूपी अरण्यामध्ये विहार करणारे उडणारे संचार करणारे दोन पक्षी आहेत. कोणते पक्षी? वाल्मिकी कोकिल आहेत. वाल्मिकी कोकिल आहेत आणि हनुमानजी शुक आहेत. कपीश्वरो कपीश्वर नाम वाल्मिक, कपीश्वरो नाम हनुमान. ते पोपट आहेत कशावर? चित्रकूटाच्या प्रसंगावर. रघुबीर रघुबीर खडे है सन्मुख
तुलसी तू क्यों रोता, सफल करो मनोरथ, हनुमान जी बोले बन कर तोता, शोभा रामचंद्र की देखो नित्य नवलसी, गुण गायक सीताराम जी। एक श्लोक आहे, उद्भव स्थिती संहार कारिणी क्लेश हारिणी सर्व श्रेयस्करीण सीता, न तो अहम राम वल्लभा। संस्कृत भाषेमध्ये उद्भव स्थिती आणि लय या तीन गोष्टीचा संबंध तीन देवतेशी जोडलेला आहे। उद्भवस ब्रह्माजी, स्थिती विष्णू, संहार शिव। कुणी विचार तीन देवांचं हे कार्य मायका जानकीवर सोपवता का? या ठिकाणी सुंदर वर्णन आहे। तिन्ही देवता हे कार्य जरी करत असतील तर त्याच्या पाठीमाग जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती माझ्या मात जानकीची आहे। कधी कधी अनेक प्रश्न असे आहेत, कुणी प्रश्न केला होता, एवढी मोठी भागवत कथा आहे, त्याच्यामध्ये एवढे राधेचे गाणे गायला जातात, पण भागवत कथेमध्ये राधेचं नाव नाही दिसत, आहे की नाही? श्रीमद भागवत कथेमध्ये ब्रजराणी श्री राधाजीच्या नावाचा उल्लेख नाही। गाणे राधेजीचे गायला जातात, वर्णन तिचं गायला जातं। गंमत अशी आहे, काही गोष्टी उल्लेख जरी दिसत नसल्या तरी त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही। शरीरातलं आपल्या अंगावर चढवलेली त्वचा ही दिसत असेल, मज्जा तंतू हाड हे दिसत नसतील तर नाकारता येत नाही। हृदय दिसत नसेल तरी नाकारता येत नाही। तसं श्रीमद भागवत कथा शरीर आहे, श्री राधा त्याचं हृदय आहे, दिसत नसेल हे हृदय जर काढलं तर शरीराला किंमत नाही। तसं माझी राधा जर भागवतातली काढली दिसत नसली तर त्याला भागवत म्हणता येणार नाही। तशी राम कथेमधली माझ्या मा जानकीची ताकद जर काढली तर राम कथेलाही काही किंमत राहणार नाही। अशी कुणी विचारलं, मा जानकीला आपण नमस्कार करता कुण्या भावनेने? नमस्कार करण्याच्या पद्धतीत ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे। जयाचे बालपत प्रज्ञा जिरोणी जाये, जयाचे आयुष्य धाकटे होय, तयाती नमस्काराची पायी वडील माऊलींची। बाल प्रज्ञा जिरोणी जाये, बालपण समाप्त होत पण आयुष्य कमी होत, तया ते नमस्काराची पायी वडील म्हणून। दसरा पोळा सोनघ्या नमस्कार, त्या पद्धतीने नमस्कार करण्याच्या पद्धती आहे। तुम्ही मा जानकीने कोण्या पद्धतीने नमस्कार करता ते म्हटले नाही, तिचा प्रभाव पाहून नाही नमस्कार करतो। काही माणसाचा प्रभाव पाहून नमस्कार करावा। आता कधी कधी आता एखादा आपला ट्रॅक्टर म्हणा, आमची मोटरसायकल म्हणा, एखाद्या साहेबांना धरली तर आपण त्याला हात जोडतो, साहेब राम राम। नेमकी तिचा ट्रॅक्टर आपलं बाहेर निघाल, साहेबाची गाडी, तलाठी साहेब, पटवारी साहेब, राम 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 राम। खरं सांगा, पुरीच्या लग्नात वाटते का त्याला आपण एखादा आहेर करावा म्हणून? हात तर जोडले होते तलाठी साहेबाला, पण तिचा प्रभाव पाहून हात जोडले होते, त्याचा प्रभाव पाहून। मी कधी कधी अनेक वेळा सांगत असतो, स्वभाव पाहून जिथं नमस्कार केला जातो त्या नमस्काराचं फळ वेगळं आहे, आणि प्रभाव पाहून जिथं नमस्कार केला जातो त्याचं फळ वेगळं आहे। काही काही गोष्टी नाही नाकारता येत नाही, तुम्हाला लक्षात ठेवा। बाप शेतीत काबाड कष्ट करतो, बापाच्या अंगामध्ये फाटकी बने नाही, धोतर परिधान केलेले त्या गुडघ्यापर्यंत आहे, परिपूर्ण धोतर नाही, पायामध्ये चप्पल फाटलेली आहे, आणि मुलगा तहसीलदार आहे। कुणाकुणाच्या पाय पडायचं? माधव महाराज, कुणी कुणाला नमस्कार करायचा म्हणले नाही, तहसीलदाराच्या पाया पडावं लागणार नाही।
गमत सांगू तुम्हाला, आई वडिलांपेक्षा, सद्गुरूपेक्षा, आपल्या भूमीपेक्षा स्वर्ग सुद्धा कमी आहे महाराज. उदाहरण सांगू तुम्हाला, 14 वर्षाचा माझ्या रामप्रभूला वनवास झाला, विजय प्राप्त केला. कशावर? लंकेवर. लंका विभीषणाला द्यायची का न द्यायची हा निर्णय कुणाचा आहे? प्रभूचा. त्यांनी जिंकलेली आहे, त्यांच्या मनात आला तो स्वतः ठेवली असती. अयोध्येचं वर्णन असं नाही की अयोध्येमध्ये सोन्याचे घर आहेत, काश्याचे घर आहेत, नाही. संपत्तीच्या बाबतीत रावणाच्या लंकेचं वर्णन आहे, पण ती लंका माझ्या प्रभू रामचंद्रजींनी विभीषणाच्या कडे सकृत केली. ही लंका तुझी आहे. पुष्पक विमानामध्ये बसतायत माझे प्रभू, सर्व वानर बसली, विभीषण बसले आणि पुष्पक विमान त्या नगरीवर आलं, ज्या नगरीमधून प्रभू पैदल वनवासाच्या वेशामध्ये गेलते. प्रभूंनी पुष्पक विमान आल्या आल्या नमस्कार केला माता अयोध्येला आणि सांगितलं, विभीषण ही माझी अयोध्या आहे, ही स्वर्गापेक्षा महान आहे. कशी आहे? स्वर्गापेक्षा महान, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्यावेळेस वनवासाला निघालो ना, त्यावेळेस माझ्या रामचंद्राने गावाच्या बाहेर निघाल्याच्या नंतर त्या धरतीवर डोकं टेकवलं. अयोध्येच्या मा, मी तुला सोडून जात आहे, तुला माझा प्रणाम आहे मा. अयोध्येला सुद्धा, आपल्या गावाला सुद्धा एक जीव आहे, आपल्या गावाला सुद्धा प्राण आहे. अरे आपल्या धरतीला सुद्धा नमस्कार केला पाहिजे, की आमची रामकथा शिकवते, शास्त्र शिकवते. लक्षात ठेवा. अयोध्येला नमस्कार करून प्रभू जातात. सोन्याची लंका प्राप्त झाली तरी पुन्हा अयोध्येमध्ये येतात. ही रामकथा शिकवते दादा, ही रामकथेचं महात्म्य का सांगतो? जानकीला नमस्कार कशामुळे? तिच्यामध्ये एका ब्राह्मण नायकाची पत्नी आहे म्हणून, त्रैलोक्याची उंठा पालक करण्याची तिच्यामध्ये ताकद आहे म्हणून नाही. ती माझ्या प्रभू रामचंद्राची पत्नी आहे, आणि ती माझ्या प्रभू रामचंद्राची पत्नी असल्या कारणानं माझी कोण आहे? माता आहे. न तो अहम राम वल्लभाम, रामाची वल्लभ आहे. आणि तिची कृपा जर असेल तर काय करणार? सिर पर सीताराम, सिर पर सीताराम, फिकीर फिर क्या करना, बिगड़े बनेंगे काम, फिकीर फिर क्या करना. रघुबर सिंह जानकी मैया, फिर तू परेशान हो गया, मिटेंगे कष्ट तमाम, फिकीर फिर क्या करना. माझ्या जानकीचा स्वभाव पाहून नमस्कार आहे, प्रभाव पाहून नमस्कार नाही. नाना पुराण निगमागम संमत तद रामायणे निगदितम क्वचित धन्यतोपी. इथे काय सांगितलं? नाना पुराण, पुराण 18 पुराण, निगमागम संमत, संमत त्याला अनुसरण. निगमागम शब्दाचा अर्थ आहे वेद. रामायणे निगदितम क्वचित धन्यतोपी, रामचरित मानस. तुम्ही आम्ही जोडलेलं गाणं नाही, तर आपले जोडलेले तर गाणेच असतात. युट्यूबवर ऐकता आम्ही, हौस मला मोठी मैना उसावाल्या लगद्याची, बाई हौस मला मोठी मैना उसावाल्या लगद्याची, जावाई ट्रॅक्टरवाला मैना मोळ्या देवाची. भजन चालू होतं. शिवा महाराज अंचळीसरकर आले म्हणजे बायाचं जातील का सराब दिला काय कोणी ऋषीनं, कव्हाच गाठ्या काय आपण म्हणत नाही, सगळे जोडले.
काय असं म्हणले त्याच्या आपण कधी कधी ऐका तुम्ही बालाजी महाराज निवांत जास्तीत जास्त जोडलेले आहे. आता भुलायचं गाणं बघा तुम्ही किती उरफाट आहे ते काय पता लागत नाही. शिवरात पारणं एकादशी दशमीच्या दिवशी गोपाल गाणं पूर्वी माहिती आहे का मग भुलाय म्हणतात की नाही तुम्ही ते गाणं म्हणतात का नाही. आमची राणीबाई लहानपणी म्हणत असते ना शिवरात पारणं एकादशी दशमीच्या दिवशी काय गमत काय पुन्हा लिहिलं पुन्हा वर्णन केलं झालं त्याला काही पत्ता लागत नाही. आपण जे बोलतोय ना ते शास्त्र संमत असावं पुराण संमत असावं वेद संमत असावं. आपण चुकीचे आहोत का ठीक आहोत हे माणसाला नका विचारू हे शास्त्राला विचार. हे शास्त्राला विचारा पुराणाला विचारा. रामकथा ही रामचरित्र कथा पुराण संमत आहे. रामकथा मानस श्रुती संमत आहे. रामचरित मानस वेद संमत ग्रंथ आहे. तिन्हीशी जोडलेला ग्रंथ रामचरित्र मानस. जीवनामध्ये पुराण काय करतं पुराण मनुष्याला भक्ती प्रदान करून भगवत प्राप्ती करून देण्याचं साधन पुराण आहे. वेदांनी मनुष्याला ज्ञान दिलं. अहम ब्रह्मास्मी अस्तित्वाचा अनुभव करून देणारे वेद आहेत. अस्तित्वाचा अनुभव करून देणारे वेद. शास्त्राने आपल्याला व्यवस्था शिकवली. शास्त्राने जीवनामध्ये पुराणाने अस्था शिकवली. वेदाने अनुभव शिकवला आणि शास्त्राने व्यवस्था शिकवली. तिन्ही जोडलेला रामचरित्र मानस. काही करायचं असेल सत्कर्म करा. करायचं ना सत्कर्म करा. फार गांभीर्य कधी कधी उलटा होतं. उन्हाळा दिवस आता ती परिस्थिती राहिली. पूर्वीच्या काळामध्ये कडव्याची गंजी लावायची तिला सुडी म्हणत. तुम्ही काय म्हणता आणि भागात तुम्ही आपण एकीकडचं स्वतः सुडी तिला लावायची गंजीची कडी तसं नाही करायचं सुडी म्हणायची. आणि आता त्या सुडीला साईडला झाडाचे फाटे लावतात. त्याला काय म्हणतात जनावरांनी खाऊ नये म्हणून. नाही कुपाटी नाही म्हणतात. हे कुंपण असं बाहेर नसतं की आमच्याच गावच्या लोकांनी सांगावं काय म्हणतात. त्याला सुरवड म्हणतात. ती वढत न्यायचं लावायचं म्हणून सुरवड. ते वढत न्यायची गाडी बैलातून काढणं तिथून लावायची. आमच्या खानदानी गाय आमच्या घरी होत्या पाहिजे. अख्खा गाव आमचा सन्मान करायचं. दररोजची 4 माणसं आमच्या घरी यायची. एक बाई कोणी आमच्या घरी माणसं येत नाही. कोणी बोलायला आपली गाय तुम्ही घेऊन अख्खा गाव त्या घरी ती गाय ती आहे. बालाजी महाराज म्हणजे दृष्टांत घटना आहे सत्य. आमची गाय दिली ती बाला एका घरी म्हणजे महाराज गायीचा फायदा नाही आणला. आई अशी गाय देवासाठी तुझ्या घरी व्यक्ती 10 माणसं येतील गाय पाहून तुझ्या ध्यानातच आलं नाही. ती गाय लोकांचे वावर खाऊन यायची 10 बाया बांधायला यायची. घेतली तर सांभाळा म्हणून लोकांचे वावर जाता का ती गाय परत पांढऱ्या खेळात आणली. ते बिचारे पांढऱ्या खेळात तिचं जमलं नाही. आता कणक्यात अशी गाय सुरुवात लावली. 2 येडे मारले. गंजी फोडली कडव्याची. कडबा खाणार पण तिथं पुत्र बसले. कशा कडव्या ते भुकू लागले. मग ती काय हळू ना म्हणते पण एवढ्या वेळानं भुकायला मालक येईल का आरामात भुकून काय बोलायचं तर सांगितलं माणूस. अरे चोरीचा मामला आहे. पण चोरीच्या मामल्यात असा कल्पना नसतो जमात. काय विचार काय आहे. अरे 7 दिवसाची उपाशी आहे. एखादी पेंडी खाऊ दे ना. ते म्हणले अजिबात खाऊ देत नाही. म्हणले मग तू खा. ते पुत्र म्हणले मी खात नाही. काय म्हटलं मीही खाणार नाही आणि तुलाही खाऊ देणार नाही. कशा तर चालू शास्त्राने व्यवस्था शिकवली. तन से सत्कर्म मन से मदभाव बुद्धि से सद्विचार
जग की सेवा खोज अपनी, फिरती प्रभु से कीजिए, जिंदगी का राज है ये जान कर जी लीजिए। अशी व्यवस्था है। तुलसीदास जी महाराज आपली राम कथा सांगते। जेव्हा जेव्हा आपण कथा श्रवण करतो ना तेव्हा तेव्हा असं ऐकायला मिळतं, भागवत कथा चालू झाली की सुखदेवजी म्हणतात ऐक राजा परीक्षिती, ऐक राजा परीक्षिती. सुखदेवजी महाराज म्हणाले ऐक राजा, ऐक राजा. बरोबर की नाही? तिच्यामध्ये संवाद. महाराज तुम्ही कथा कुणाला सांगितली? गोस्वामी तुलसीदासजींनी खूप सुंदर केलं. आम्ही तर पाहिलं जेव्हा महादेव शिवजी कथा सांगतात त्यावेळेस प्रमाण आहे. उमा कहूँ मैं अनुभव अपना, हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय शिवजी म्हणते उमा उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. निज अनुभव मैं कहूँ खगेसा, बिनु हरि भजन न जाई क्लेशा. हे कोण सांगताय? काक भीष्मजी सांगते गरुडजींना, निज अनुभव में कहूँ खगेसा, बिनु हरि भजन न जाई क्लेशा. स्वामी तुम्ही कुणाला सांगता कथा? काक भीष्मजी गरुडजीला सांगतात, शिवजी माँ पार्वतीला सांगतात, माँ सतीला सांगतात. आपण कुणाला सांगता? तुलसीदासजी महाराज म्हणले मी कुणाला सांगत नाही, मी माझ्या मनाला सांगतो. मला सांगतो मनाला. पायन की गती पतित पावन, राम भजन सुनु शठम. हे शठ म्हणा, ऐक तुला सांगतो. कधी कधी हे बघा, मन प्रक्रिया खूप अवघड आहे. मन शब्द आहे, पण मनाच्या बाबतीत विचार करणं तेवढं सोपं नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकाला हाकाला फिरू येत पिकावर. मन केव्हा जसा खासकाचा गाणा, मन केव्हा त्यात आभाग मागेना. मनात आभाळ मावत नाही, एवढा मोठा आहे. चंचलनी मनात प्रश्न प्रमाथी प्रदृढम, तस्याहं निग्रहं मे वायुरी वसुपुष्करम. मग अर्जुन म्हणत असे देवा, हे की रामच्या गणवा
प्रेरणा गुरुजी सोहावा मनाच्या ही मन कैसी केवली पाहू जाता त्रिन सापडे यरवी राहता वया ठुकरी तुमकी म्हणून ऐसे कैसे घडे का मरकट समाधील का राही मनदरिया राहील महापात्र त्यावेळेस भगवान म्हणते अर्जुना ठीक आहे मन म्हणना भाव भक्त मद्राजमान नसतो मुळी वैशेषी तत्व असं काही वर्णन आहे मन काय आहे मनाशिवाय कोणी जगू शकत नाही सर्व व्यवहार मनावर चालू आहे ज्या परिस्थितीने आकाशातून बारीक बारीक बर्फ पडल्याच्या नंतर तिथे पर्वत तयार होतो ढीक तयार होतो बर्फाचा बारीक बारीक पडल्याच्या नंतर त्याच पद्धतीने मन तयार होतं तुमच्या ऐकण्यापासून तुमच्या पाहण्यापासून संग्रह लहानपणापासून जे पाहत आला जे ऐकत आला त्याचं मन तयार होतं जसं पाहिलं म्हणून जीवनाची सद्गती आणि अधोगती आपल्या मनावर अवलंबून मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षे हो बंधाय विषयासक्तं निर्विषयी मुक्त असतं हे मन पाहण्यापासून आणि ऐकल्यापासून निर्माण होतं पण आपली अधोगती ह्या दोन गोष्टीवर ठरलेली आहे कोणती पाहणे आणि ऐकणे बोलण्याचा विषयच नाही कारण की बोलणं नंतर आहे जे ऐकलं तेच दिठीसी नंतर मग शरीराचे हावभाव चालू होतात कधी कधी मनाला चांगले सुद्धा म्हणले कधी कधी लाडी कोणी लावून रामदास स्वामी सांगा मना सज्जना भक्ती पंथे सिगावे जनी वंदिते सर्व सोडून द्यावे जनी वंदिते सर्व भावे करावे मना सज्जना